जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। त्रेतायां हनुमद्रामौ द्वापारे पार्थकेशवौ शिवसमर्थौ तु कलौ राष्ट्रधर्मस्य रक्षकौ। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ओम नमस्कार। राष्ट्रधर्माभिमानी, राष्ट्रधर्मप्रेमी आणि राष्ट्रधर्म आचारदक्ष अशा सर्व श्रोत्यादर्शकांना मी वंदन करतो। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सर्वांना सादर जय रघुवीर। श्री समर्थ रामदास स्वामींचा राष्ट्रधर्म, ज्याला समर्थांनी महाराष्ट्र धर्म असंही म्हटलं, या विषयाचं चिंतन या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। समर्थ रामदास स्वामींचं नाव जरी घेतलं तरी चित्तासमोर, अंतश्चक्षूंसमोर असे एक दिव्य दर्शन प्रगट होतं, अशी एक दिव्याकृती प्रगट होते। पायामध्ये पादुका आहेत काष्ठाच्या, कौपीन परिधान केलेलं आहे, धवल वर्णाचं यज्ञोपवीत आहे आणि दिव्य दृष्टी अनंताकडे पाहणारी असं ते रूप आणि अत्यंत बलिष्ठ असा देह, असं या समर्थांचं दर्शन सगळ्यांना घडतं। भविष्योत्तर पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, कृते तु मारुतः ख्यातः त्रेतायां पवनात्मजः द्वापारे भीमसंज्ञकः रामदासः कलौ युगे। जो त्रेतायुगातील पवनात्मज मारुती, तोच कलियुगातील रामदास म्हणजे समर्थ रामदास स्वामी, असं त्यांचं वर्णन आहे। हे भविष्योत्तर पुराणात आधीच सांगून ठेवलेलं आहे आणि तदनुकूल त्यानुसार तो अवतार झाला। संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जे समर्थांच्या समकालीन होते, त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांना जो उपदेश केला त्या उपदेशामध्ये याचा उल्लेख केलेला आहे। ते म्हणतात, राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी मन घाली वेगी। मारुती अवतार स्वामी प्रगटला, उपदेश केला तुझ लागी। भले त्यावेळेला शिवाजीराजे हे छत्रपती नव्हते, पण मालोजी राजे असतील, शहाजी राजे असतील, हे सर्वच राजघराण्यातील लोक स्वतःला राजे म्हणून घेत असत, त्यानुसार त्यांचं आचरणही असे। पण हा जो युवक माझ्यासमोर उभा आहे, ज्याचं नाव शिवाजी आहे, हा राजा म्हणून घ्यायला तर अगदीच पात्र आहे, पण हा भविष्यामध्ये छत्रपती नक्की होईल। म्हणून राया म्हणजे राजा, छत्रपती ऐकावे वचन। त्या ठिकाणी समर्थांकडे जाण्याचा उपदेश जेव्हा झाला, त्यावेळेला समर्थांबद्दल त्यांनी काय म्हटलं, मारुती अवतार जगी प्रगटला, स्वामी प्रगटला। असे समर्थ रामदास स्वामी की ज्यांच्या मुखामध्ये निर्भयता आणि राष्ट्रधर्म हे विषय अत्यंत शोभून दिसतात, ते रामदास स्वामी लोकांना उपदेश करतात, धीर धरा, धीर धरा, तकवा, हडबडू गडबडू नका। अरे घाबरताय कशाला, धैर्यानं तुम्ही भयंकर अशा विरोधांना तोंड द्या, सांडावे भयपोटीचे। जे भय तुम्हाला वाटतंय ते सोडून द्या। कशामुळं? कारण भगवंत तुमच्या पाठीशी आहे। एखादा सज्जन आहे, पण जर घाबरट असेल तर समर्थांना ते मान्य नाही, त्यांना ते आवडत नाही। ते थोड्या रोषानं म्हणतात, भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी। रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी। अरे यम जरी तुझ्यासमोर उभा राहिला
आणि तू जर रामाचा सेवक भक्त असशील तर तुला घाबरण्याचं कारण नाही. कारण जो यम रामरायाला घाबरतो तो तुझा रक्षण करता आहे. कशाला घाबरतोस? निर्भय हो. आणि स्वतःचा अनुभव ते सांगतात. जणू काही पहा, मी एकट्यानं पूर्ण भारताचं आस आहे तू हिमाचल असं एकट्यानं मी काय केलेलं आहे, परिक्रमा केलेली आहे. आणि त्या स्थितीमध्ये माझं रक्षण करणारा कोण होता? मी हिंदू धर्माचा अभिमानी असणारा, राष्ट्रधर्माचा अभिमानी असणारा, अशा माझं रक्षण करणारा कोण होता? समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. आपल्या दासाचा अत्यंत अभिमान धारण करणारा भगवान राम तोच समर्थ आहे आणि तो त्याच्या सेवकाला वक्र पाहू शकेल अशा सर्वांचा नायनाट करणारा आहे. आणि ते पाहूनच त्याच्याकडे वक्र दृष्टी करून पाहण्याची हिंमत कोणाची होत नाही. समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे? अशा प्रकारची धीराची वाणी, निर्भयतेची वाणी ही समर्थांसारख्या महापुरुषांच्याच मुखात शोभून दिसते. आणि तो उपदेश ग्रहण करणारे भाग्यवंत ते सुद्धा त्यांच्यासारखेच समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे या नियमानुसार समर्थ बनतात. रामरायाला समर्थ, रघुवीर समर्थ म्हणायचे. रामरायांनी रामदास स्वामींना समर्थ बनवलं आणि त्यामुळं ते सुद्धा समर्थ म्हटले गेले. असे रामदास स्वामी. पण त्यांचा राष्ट्रधर्म हा कसा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. भगवान श्रीधर स्वामींनी फार सुंदर शब्दामध्ये म्हटलेलं आहे की ब्रह्मचर्याचा जो ओतीव पुतळा सकळ चितकळा मुसावली लाभे महाराष्ट्रा पूर्वसंचिताने. महाराष्ट्र जेणे जीवविला किंवा जगविला. ज्यांच्यामुळं महाराष्ट्र जगला आणि महाराष्ट्र जगला म्हणजे महाराष्ट्र या नावाला सार्थक ठरेल असा जगला, असे ब्रह्मचर्याचा पुतळा असणारे रामदास स्वामी. पण त्यांनी हा महाराष्ट्र जगवला कसा? महाराष्ट्र जगवण्यासाठी त्यांनी कशाचा प्रयोग केला, काय वापरलं? तर ह्याचं उत्तर पण श्रीधर स्वामींनी समर्थ पाठातच देऊन ठेवलेलं आहे. आणि ते काय म्हणतात? जिवंत अमोघ ओजस्वी वाणीने, जिवंत अमोघ ओजस्वी वाणीने जगविले जेणे या राष्ट्रा. अधर्म खंडन, धर्माचे मंडन, संतांचे जीवन जो का झाला. आपल्या अमोघ वाणीनं, आपल्या जिवंत वाणीनं, आपल्या तेजस्वी ओजस्वी वाणीनं त्यांनी केवळ महाराष्ट्राला नव्हे तर महान असणाऱ्या अशा या भारत राष्ट्रालाच जगवलं. शंका येऊ शकते, केवळ बोलण्यानं काही काम होतं का हो? ओजस्वी वाणीमुळे असं काही होत असतं का हो? आधुनिक काळामध्ये ज्यांना द प्रॉफिट ऑफ इंडियन नॅशनॅलिझम असं म्हटलं गेलं, भारतीय राष्ट्रधर्माचे प्रेषित असं ज्यांना म्हटलं गेलं, त्या महायोगी अरविंदांचं वचन आहे. ते म्हणतात, इन्स्पिरेशन इज द रिअल वर्क. इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरक शक्ती, प्रेरणा. धियो यो न प्रचोदयात. चोदना शक्ती, प्रचोदना शक्ती. समर्थांच्या शब्दामध्ये प्रबोध शक्ती. ही प्रबोध शक्ती अत्यंत बलिष्ठ असते आणि ती प्रबोध शक्ती प्रबुद्ध माणसाच्या जीवनाचा जर त्याच्यामध्ये प्रभाव पडला वाणीमध्ये, तर तीच प्रबोध शक्ती त्या शब्दांच्या माध्यमातून, त्या वाणीच्या माध्यमातून अग्नीचं कार्य करते आणि ती अनेकांचं जीवन चेतविते. आणि हेच समर्थांनी केलेलं आहे. Let the inspiring words be uttered and it will breathe life in the dry bones. Let the inspiring life be lived and it will produce workers
बाय 1000. हेच महायोगी अरविंदांचं म्हणणं आहे. अत्यंत ओजस्वी, तेजस्वी, प्रचोदित करणारे असे शब्द बोलले जावेत. आणि ह्या शब्दांचा प्रभाव असा आहे की एखाद्या सुकलेल्या हाडामध्ये सुद्धा ते जीवन फुंकतील. असं प्रभावी जीवन जगलं जावं की त्या जीवनाकडे बघून हजारो लोक कार्यकर्ते म्हणून नव्हे, कर्मयोगी म्हणून उत्पन्न होतील. सामान्य जीवांमधून, सामान्य लोकांमधून कर्मयोगी निर्माण होतील. म्हणून श्रीधर स्वामी म्हणतात की जिवंत ओजस्वी वाणीनं समर्थांनी राष्ट्र जिवंत केलं. समर्थांच्या जीवनामध्ये अनेक असे चमत्कार घडलेले आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा जर चमत्कार कोणता असेल तर मृतप्राय झालेल्या राष्ट्राला त्यांनी जिवंत केलं. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि ते ज्या वाणीनं केलं, ज्या माध्यमातून केलं, तोच महाराष्ट्र धर्म म्हणतो. महाराष्ट्र धर्म याचा अर्थ महान राष्ट्राचा धर्म. फक्त महाराष्ट्र आज जे आपल्याला माहीत आहे तेवढ्यापुरता तो धर्म नाही आहे. महान अशा राष्ट्राचा धर्म, किंवा ज्या महाराष्ट्रानं आपला धर्म टिकवून ठेवला, आपला राष्ट्रधर्म टिकवून ठेवला, त्या महाराष्ट्रानं टिकवून ठेवलेला धर्म म्हणून महाराष्ट्र धर्म, की जो संपूर्ण भारतखंडासाठी, भारतासाठी प्रेरणादायी ठरला, आदर्श ठरला, असा तो महाराष्ट्र धर्म आहे. हा महाराष्ट्र धर्म समर्थांनी कसा शिकवला त्याची थोडी चुणूक आपण पाहणार आहोत. आज पहिलंच प्रवचन आहे, त्याच्यातून फक्त आपण ज्याला प्राक्कथन म्हणतो त्या पद्धतीनं पाहणार आहोत की समर्थांनी महाराष्ट्र धर्म सांगताना सांगितलं काय. मराठा तितका मिळवावा, आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा. ये विषयी न करिता तकवा पूर्वज हसती. तकवा म्हणजे प्रयत्न. यासाठी जर तुम्ही प्रयत्न केले नाहीत तर तुमचे पूर्वज तुम्हाला हसतील. अरे रे रे, आमच्या कुळामध्ये जन्माला आलेला हा काय करतोय, पारतंत्र्य भोगतोय आणि त्याच्यामध्येच आनंद मानतोय. मराठा तितका मिळवावा म्हणजे हा जातीविषयक शब्द नसून मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांना हा उद्देशून आहे. ह्या सगळ्यांना एकत्र करा, मिळवावा, एकत्र करावं आणि आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा. कशासाठी महाराष्ट्र धर्म वाढवावा? जाती विनिर्मुक्त असे शब्द वापरून जातीयवादाचा उपयोग करून राजकारण करण्यासाठी वाढवावा. जाती जातीमध्ये विद्वेष निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र धर्म वाढवावा. सर्व धर्म समभाव या नावाखाली हिंदूंचं खच्चीकरण आणि हिंदू धर्माचं खच्चीकरण करण्यासाठी वाढवावा. याच्यासाठी महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे का गोवंश हत्याबंदीच्या विरोधासाठी वाढवायचा आहे? का परदेशी गायी आणून भारतीय गायींचा त्याग करण्यासाठी वाढवायचा आहे? महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे कशासाठी? हा समर्थांचा महाराष्ट्र धर्म आहे, ऐऱ्या गैऱ्याचा नाही. देवद्रोही ती तुके कुत्ते मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा, बुडवावा धर्मस्थापने कारणे. याच्यासाठी महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे. देवद्रोह्यांचा नाश करण्यासाठी वाढवायचा आहे. राम मंदिर कशाला बांधता? सध्या प्रश्न महामारीचा आहे असं बोलण्यासाठी नाही वाढवायचा आहे महाराष्ट्र धर्म. देवद्रोह्यांचा नाश करण्यासाठी वाढवायचा आहे. त्यांना कुत्रमानाने त्यांचा नाश करा, इथंपर्यंत समर्थांचा उपदेश आहे क्षात्र धर्मामध्ये. हा महाराष्ट्र धर्माचा एक अंग आहे क्षात्र धर्म. याच्यासाठी वाढवायचा आहे. मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. जी क्षेत्र मोडली होती ती मांडण्यासाठी हा राष्ट्रधर्म आहे. दुष्टांनी जी आमची क्षेत्र नष्ट केली, मंदिरं नष्ट केली, त्याच ठिकाणी
मंदिर बांधायचं आहे, त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते ते तुम्ही करा, ह्याच्यासाठी महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे, असा हा महाराष्ट्र धर्म आहे. पण तो वाढवण्याची वृत्ती झाली कशी? नारायणानं हृदयामध्ये प्रेरणा दिल्यामुळे झाली. देवधर्म गो ब्राह्मण यांचे कराव्या संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. हे वचन समर्थांनी शिवरायांसाठी वापरलेलं आहे. पण श्रीधर स्वामी म्हणतात हीच वृत्ती समर्थांची स्वतःची होती. शिव आणि समर्थ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, सर्व ज्ञानी लोकांना माहीत आहे. दोघांची प्रेरणा एकच, कृती भिन्न आहे बाह्यतः. देव म्हणजे अध्यात्मविद्या, अध्यात्मनिष्ठा, ब्रह्मनिष्ठा, भगवननिष्ठा. धर्म म्हणजे नीतिशास्त्र, मर्यादा, न्याय. गो म्हणजे भारतीय वंशातील गाय आणि त्या गायीच्या वंशाची वृद्धी आणि त्याला अनुकूल असणारं व्यापारतंत्र, कृषीतंत्र, पंचगव्यांचं सेवन आदी विषय. आणि ब्राह्मण म्हणजे त्यागनिष्ठा, तपोनिष्ठा, विद्या, अध्ययन, अध्यापन याची निष्ठा. हे सर्व करण्यासाठी काय झालेलं आहे? नारायणानं प्रेरणा दिली म्हणून समर्थ हे करू शकले. आणि हे तेजस्वी शब्द समर्थांच्या मुखातून बाहेर आले ते एखाद्या सामान्य माणसापासून ते थोरातील थोर राजा महाराजांनीही ऐकले आणि संतांनीही शिरसावंद्य मानले. हा समर्थांचा राष्ट्रधर्म आहे. पण त्याच्यासाठी अत्यंत सावधानता हवी. आणि म्हणून समर्थ याच राष्ट्रधर्मामध्ये सांगतात, अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजवीजा करीत बैसावे एकांत स्थळी. अखंड सावधानता असली पाहिजे. आणि नुसती सावधानता अभिप्रेत नाही आहे, तर खबरदार आणि वेगी. त्याच्यात सावधानतेमुळं जे जे काही मिळालं, जे काही आकलन झालं, त्याच्यातून वेगानं काम पुढं केलं पाहिजे. दुष्टांचा नाशच केला पाहिजे आणि सज्जनांची प्रतिष्ठा केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी वेळ घालवत बसायचं नाही आहे. अनुकूल वेळ येईल तेव्हा मी करतो असं करायचं नाही आहे. वेग पाहिजे त्याच्यामध्ये, बुद्धीमध्येही वेग पाहिजे आणि कृतीमध्येही वेग पाहिजे. त्यात सावधानतेचा उपयोग आहे. केवळ रक्षणासाठी वेग नको आहे, तर दुष्टांच्या नाशासाठी सुद्धा वेग हवा आहे. आणि दुष्टांचा नाश म्हणजे त्यांच्यावर आक्रमण करणं हेच स्वतःचं संरक्षण आहे. रामरायांनी हेच शिकवून दिलं आहे. दुसऱ्याच्या राज्यात जाऊन त्याचा नाश केलेला आहे. हे भगवान रामचंद्र हे आदर्श आहेत. अशा पद्धतीनं हा राष्ट्रधर्म श्री समर्थांनी सांगितला. पण लोकांना राजी पण राखता आलं पाहिजे. आपले लोक असतात त्यांच्याबद्दलही आपण सावध असलं पाहिजे की अरे ते काही गडबड तर करत नाही आहेत ना. अमर्याद फितवेखोर त्यांचा करावा संहार. त्यांचा संहारच केला पाहिजे. देश बुडवे, घरभेदी अशांचा नाशच केला पाहिजे. अशा ओजस्वी वाणीनं समर्थांनी हा राष्ट्रधर्माचा उपदेश केला. आणि ह्या राष्ट्रधर्माच्या उपदेशामुळंच महाराष्ट्राचं हे चैतन्य जिवंत राहिलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समर्थांबद्दल म्हटलेलं आहे, ते काही गुरुभक्त परायण असे आहेत म्हणून त्यांनी म्हटलेलं नाही आहे. त्यांनी स्वतः ब्रिटिशांच्या राज्यशासनाच्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्याची धुरा आपल्या खांद्यावरून वाहिली होती. ज्यांनी सरकारला म्हटलं होतं की राज्य करणं म्हणजे सूड उगवणं नव्हे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असं ठणकावून ज्या महापुरुषांनी ब्रिटिशांना पारतंत्र्याच्या काळात असताना म्हटलं होतं, आपल्या कारावासाच्या भयाला गुंडाळून ठेवून, आपल्या मृत्यूला बाजूला ठेवून, मृत्यूच्या भयाला दूर ठेवून निर्भयपणे म्हटलं होतं, तेच स्वतः समर्थांबद्दल असं म्हणतात की पारतंत्र्य काळामध्ये ज्या ज्या महान विभूती निर्माण झाल्या त्या सर्व विभूतींमध्ये समर्थ रामदास स्वामी यांचा पहिला क्रमांक आहे. पारतंत्र्य काळामध्ये आध्यात्मिक बाजू तर झालीच, पण लौकिक बाजूसुद्धा, धंदे,
व्यापार, कृषी, गोरज्य आदी सर्व विषय ह्यांची सुद्धा हानी होते. त्यावेळेला एकाच बाजूने विचार करणारा महापुरुष पुरेसा पडत नाही. सर्वांगीण विचार करणारा महापुरुष असावा लागतो आणि असा सर्वांगीण विचार करणारा महापुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आज जे काही महाराष्ट्राचं नावलौकिक समाजामध्ये आहे, 1908 सालचं वाक्य आहे लोकमान्य टिळकांचं. आज जो काही महाराष्ट्राचा नावलौकिक आहे तो त्या महापुरुषाच्या तपस्येमुळे आहे, त्या महापुरुषाच्या परिश्रमामुळे आहे, असं समर्थांबद्दल म्हटलं गेलेलं आहे. महायोगी अरविंद सुद्धा म्हणतात की प्रत्येक राजनेत्याच्या मागं एक योगी असला पाहिजे. समर्थ रामदास आणि शिवाजी हे एका देहात निर्माण झाले पाहिजे, तरच आपला राष्ट्रधर्म टिकून राहील. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील की ज्यांनी समर्थांना खूप मान दिला, ज्यांनी समर्थांच्या राष्ट्रधर्माचा उदोउदो केला आणि नुसता उदोउदो केला नाही तर त्याच्यापासून प्रेरणा घेतली. हाच समर्थांचा राष्ट्रधर्म काय आहे, राष्ट्र काय, धर्म काय, राष्ट्रधर्म काय, हे आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. सर्व श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी आज जे श्रवण केलं त्याचं अवश्य मनन करावं. उद्या पुन्हा आपण राष्ट्रधर्म हा विषय इथून पुढं पाहायला प्रारंभ करू. सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.